एक लक्षात घ्या, जितेंद्र आव्हाड अजून वेगळी प्रतिक्रिया काय देणार? त्यांचं पहिल्यापासून एकच कॅसेट आहे की हे सगळं मॅनेज आहे, हे सगळं मॅनेज आहे, मॅनेज आहे सगळं, हे म्हणण्याशिवाय दुसरं काहीच नाही. मूळ मुद्दा असा आहे ना, एवढं सगळं म्हणण्यापेक्षा हे सगळे आमदार व्यवस्थित सांभाळले असते आणि पक्षात अंतर्गत बहुमताचा आदर केला. निकाल ऐकला नाही, परंतु मला आत्ता समजलं की अजितदादा पवार गटाच्या बाजूने पूर्णपणे निकाल लागलेला आहे. अर्थात आम्ही ते तशीच सकाळी मी तुम्हाला सांगितलं अपेक्षा होती तशी, कारण इलेक्शन कमिशनने दिल्लीच्या एवढे दिवस त्यांच्यासमोर सुद्धा ती केस चालली आणि त्यांनी सुद्धा जे आहे अजितदादा गटांवरच शिक्कामोर्तब केलं. त्याच्यामुळे आमचं काम जरा सोपं झालेलं होतं अर्थातच. आणि इथे सुद्धा त्याने जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र कुठल्याही गटाचा आमदार अपात्र झालेला नाहीये. ठीक आहे ना, आमचंही काय म्हणणं, आमचं काही म्हणणं नाही. मी सकाळी दुपारी पण तुमच्या प्रेसला सांग, कुणाला अपात्र करा अशी आमची मागणी सुद्धा नाही आहे. आम्हाला अपात्र करू नका एवढीच आमची मागणी आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की कॉपी पेस्ट निकाल आहे, ज्या पद्धतीने शिवसेनेचा निकाल दिला गेला त्याच पद्धतीने हा निकाल अपेक्षितच होता. ठीक आहे, पण त्यांचं त्यांना विचार. शरद पवार गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात या संदर्भात जाऊ शकतो. ठीक आहे, जाणार जाणार कायदेशीर लढा चालूच राहणार. भुजबळ सर, छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया. तर पुन्हा एकदा आपण हा निकाल पाहूयात. तर राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांचा हा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय. त्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी जल्लोष त्यांनी करण्यास या ठिकाणी सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने देखील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं आणि आता विधानसभा अध्यक्षांकडून सुद्धा यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा.